नमस्कार, आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आपण सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यामध्ये कुडाळ शहरापासून जवळ एक नवीन फार्म हाऊस प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत। ती प्रॉपर्टी आपण कशी आहे ती बघणारच आहोत। त्याच्या आधी आराधना प्रॉपर्टी आमचं जे YouTube चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा। तर आपण कुडाळ शहराजवळची एक नवीन फार्म हाऊस प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत। साधारण 49 गुंठ्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट म्हणजे 1 एकर 9 गुंठे ॲग्रिकल्चर प्लॉट आणि त्याच्यात साधारण 2500 स्क्वेअर फूटचं आपलं हे फार्म हाऊस आहे। तर कसं आहे ते बघणार आहोत आपण। बघतोय डांबरी रस्त्याला लगतच आपली ही प्रॉपर्टी आहे। हा आपला जो रस्ता आहे तो हुमरमाळा वालावल रोड आहे। कुडाळ तालुक्यातील हुमरमाळा गावामध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे आणि पूर्णपणे आपण बघितली डांबरी रस्त्याला लगत आहे। ह्या बाजूला आपल्याला दिसेल की पूर्ण चिरेबंदी कुंपण आपल्या प्रॉपर्टीला केलेलं आहे। हुमरमाळ्याचं जे रामेश्वर मंदिर आहे तिथला जो तिठा आहे तिथून अगदी 800 मीटरवर आपली प्रॉपर्टी आहे, जिथे आपल्याला बेसिक सर्व गोष्टी मिळून जाणार आहेत। तर आपण बघतोय एंट्रीला आपलं एक व्यवस्थित गेट आहे। तर आतमध्ये जाऊन आपण बघूया कशी आहे आपली ही फार्म हाऊस प्रॉपर्टी। तर आपण गेटने एंट्री करून आतमध्ये आलो आहोत। आपण बघतोय एक चांगली स्पेस आपल्याला एंट्री केल्यावरच दिसते। त्या बाजूला पूर्ण एक विविध प्रकारची फुलझाडं इकडे लागवड आपल्याला दिसते। एंट्रीला समोर आपलं मोठं गेट आहे आणि पूर्ण आपल्या प्लॉटला चिरेबंदी कुंपण आपल्याला दिसतंय। तर आपण बघतोय पार्किंगला सुद्धा इकडे सेपरेट गॅरेज आहे आपल्याला दिसणार आहे। या बाजूला पण आपण बघितलं तर एक चांगली स्पेस आपल्या ह्या बंगलोच्या बाजूला आहे आणि समोरच्या बाजूला आपण इकडे बघितलं तर आपल्याला विविध झाडांची लागवड आहे, ज्याच्यात आपल्याला आंबा, काजू दिसतात। चिकूची पण काही झाडं याच्यात उपलब्ध आहेत। तर आता आपण पूर्ण प्लॉट बघणार आहोत कसा आहे। खालच्या बाजूला नारळाची पण लागवड आहे। समोर आपल्याला दिसतं हे आपलं फार्म हाऊस आहे। आपल्या बंगलोच्या समोर असलेला आपल्याला अंगण दिसतंय। पूर्ण बंगलो आपल्याला फ्रंटच्या बाजूने दिसतोय। पूर्ण आपल्याला दिसतंय निसर्गाच्या सान्निध्यात आहे। पूर्ण आजूबाजूने ग्रीनरी आपल्याला बघायला मिळते। बंगलोच्या आजूबाजूला आपण बघतोय एक चांगली स्पेस आपल्याला मिळून जाते। पार्किंगसाठी पण एक व्यवस्थित कव्हर पार्किंग दिसतंय आणि ह्या बाजूला आपला पूर्ण बगीचा आहे, ज्याच्यात नारळाची लागवड पूर्ण बाग आहे। आपण ती बघणार आहोत कशी आहे ती पण आपल्याला दिसतंय। प्रॉपर सगळी लागवड आहे आणि पूर्ण व्यवस्थित आणि सुस्थितीत सर्व गोष्टी आहेत। बंगल्याच्या पूर्ण दोन्ही बाजूला चांगली स्पेस आहे। शिवाय आपल्या पूर्ण 49 गुंठेची जागा आहे त्याला पूर्ण कंपाऊंड वॉल आहे, चिरेबंदी कुंपण आहे। पूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या फळझाडं, फुलझाडं प्रत्येक ठिकाणी आपल्याला लागवड बघायला मिळते। त्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर फळझाडं आहेत, त्याच्यात तुम्हाला आंबा असेल, चिकू असेल, काजू असेल, अशी वेगवेगळी आहेत। फुलझाडं पण वेगवेगळ्या प्रकारची इथे आपल्याला बघायला मिळणार आहेत। आपण बघतोय पूर्ण बंगला आपला हा 3 BHK आहे। ग्राउंड +1 अशी याची रचना आपल्याला आहे। आपल्याला दिसतंय पाण्याच्या सोयीसाठी एक विहीर पण आहे। 12 पाणी पुरवठा होणारी ही विहीर आहे आणि विहिरीच्या बाजूने आपण तिथे बघितलं तर पूर्ण काजूची लागवड आहे। तिथेच आपलं पंप हाऊस आहे आणि खालच्या बाजूला आपण आपली नारळाची जी बाग आहे ती बघायला जाऊया। आपलं एंट्री पासून आपण हा प्लॉट बघत आपण लास्टच्या बाजूला आपल्या प्लॉटच्या येऊन पोहोचलोय। आपल्याला दिसेल जागा मालकांनी पूर्ण नारळाची लागवड इथे केलेली आहे। साधारण आपल्याला इथे 45 नारळाची लागवड आहे, धरते आहेत पूर्ण आणि पूर्ण मेंटेन ठेवलेली ही बाग आहे आपल्याला दिसते। पाण्यासाठी स्वतंत्र विहीर आपल्याला दिसलीच असेल व्हिडिओमध्ये। शिवाय आणि बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला 12 ते 15 काजूची कलमं आहेत।
साधारण 10 ते 12 आंब्याची पण कलम आहेत आणि सगळी धरती आंब्याची कलम आहेत. ह्या बाजूला जर बघितलं तर आपल्या प्लॉटच्या बाजूने एक व्हाळ आहे नॅचरल. आजचाही आपल्याला दिसेल की त्याच्यात पाणी आहे. तसंच आपल्या विहिरीलाही 12ही महिने पाणी असतं. आपल्याला पाण्यासाठी कोणतीच अडचण ह्या प्रॉपर्टीमध्ये येणार नाहीये. आणि आपण पूर्ण बघितलं तर आपल्याला प्लॉटला चिरेबंदी कुंपण जागा मालकांनी केलेला आहे. पूर्णपणे डेव्हलप अशी ही प्रॉपर्टी आपल्याला मिळून जाते. आसपासचा परिसर बघून आपण आपल्या मेन फार्म हाऊस बंगलो बघायला आलो. समोर आपलं तुळशी वृंदावन होतं. तिथून पुढे आलो की आपल्याला आपल्या बंगलोकडे जाणारा मेन व्हरांडा आहे इथे समोरच. एक चांगली आजूबाजूला पण बघितलं आपण फुलझाडांची छोटी छोटी लागवड आहे. तिथून पुढे आलं की आपल्याला दिसतंय फ्रंटलाच एक सुंदर अशी बाल्कनी आहे. इथून आपल्याला आपलं अंगण दिसतंय समोरचं आणि गेट. पूर्ण चांगला व्ह्यू पण आहे आपल्याला इथे. मेन बंगलो आपण बघतोय कसा आहे तो. साधारण 2500 स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया असणारा आपला हा बंगला आहे. समोर दिसतोय तो आपला हॉल आहे. चांगली स्पेस आहे हॉलमध्ये आपण बघतोय. व्हेंटिलेशन साठी हॉलला खिडक्या आहेत. तिथून आपण पुढे गेल्यावर आपल्याला दिसेल की समोरच्या बाजूला आपला फर्स्ट फ्लोअर वर जाणारा जिना आहे. समोर आपलं वॉशिंग मशीनचा पॉइंट आहे तिथे. तिथून पुढे आलं की आपलं किचन आपल्याला दिसेल. एक चांगला प्लॅटफॉर्म किचनला आहे आणि बॅकडोअर पण आहे किचनच्या बाजूने. एल शेप ओटा आपल्याला ह्या किचनचा मिळतोय. सामान ठेवायला वरती लॉफ्ट पण आहेत. तर सर्व सोयींनी युक्त असं आपलं हे फार्म हाऊस बंगला आहे. बघतोय आपण बॅकडोअरला एक सुंदर अशी बाल्कनी पण आपल्याला मिळते, जी आपली फ्रंटची बाल्कनी पण आहे. आणि ह्या बंगलोमध्ये जर विचार केला तर ग्राउंड फ्लोअरला आपल्याला 2 बेडरूम आहेत, हॉल आहे आणि किचन अशी रचना आहे. ग्राउंड फ्लोअरला आपल्याला हा 2 BHK बंगला असणार आहे. आणि त्याच्या आपला वरती जो फ्लोअर आहे फर्स्ट फ्लोअर, तिथे आपली एक बेडरूम आहे. आपण पूर्ण वेल मेंटेन असा हा बंगला आपल्याला मिळून जातो. रूम्स पण बघितले आपण तर एक चांगल्या स्पेशियस अशा रूम आपल्याला मिळून जातात. व्हेंटिलेशनला पण खिडक्या पण चांगल्या मोठ्या आहेत. तर ह्या बंगलो सोबत आपल्याला जे फर्निचर आहे ते मिळणारच आहे. शिवाय काही इलेक्ट्रिक गोष्टी वगळून आपल्याला लाईट, फॅन, AC, गीझर ह्या गोष्टी आपल्याला या बंगलो सोबत मिळणार आहेत. शिवाय जे फर्निचर आहे, सोफा, बेड ह्या गोष्टी आपल्याला याच्यासोबत मिळून जाणार आहेत. पण बघतोय टॉयलेट बाथरूम पण एक चांगलं स्पेशियस आहे. वेस्टर्न टॉयलेट आपल्याला इथे आहे. आता बघतोय ती आपली ही दुसरी बेडरूम आहे ग्राउंड फ्लोअरची. ही पण एक व्यवस्थित आणि स्पेशियस अशी बेडरूम आहे. इथे पण आपण व्हेंटिलेशनला सुंदर अशा खिडक्या आहेत. ग्राउंड फ्लोअर बघून आपण जिन्याने फर्स्ट फ्लोअरवर आलेले आहोत. ते आपल्याला दिसेल समोरच आपलं वॉश बेसिंग आहे, एक टॉयलेट बाथरूम आणि बेडरूम अशी हा आपल्या फर्स्ट फ्लोअरची रचना आहे. आणि एक ओपन टेरेस आपल्याला इथे मिळून जाते. टेरेसवर आपल्याला पाण्याची टाकी ठेवलेलीच आहे. तर ह्या प्रॉपर्टीची जी अपेक्षित किंमत आहे प्रॉपर्टीच्या ओनरला ती 1.5 कोटी आहे. थोडीफार नक्की निगोशिएबल आहे. आणि इथनं जर जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर आपला जो वालावल हुमरमाळा तिठा आहे तो आपल्याला अगदी 800 मीटरवर आहे. सिंधुदुर्ग म्हणजे चिपी एअरपोर्ट आपल्याला इथून अगदी 12 किलोमीटर अंतरावर आहे. जवळची जर अगदी बाजारपेठ म्हणायला गेलात तर म्हापण बाजारपेठ अगदी आपल्याला 5 किलोमीटरवर उपलब्ध आहे. पाटचा तिठा आपल्याला अगदी 4 किलोमीटरवर आहे. जवळचं रेल्वे स्टेशन कुडाळ रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी 12 किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे. तसंच कुडाळ शहर पण अगदी आपल्याला इथून साधारण 12-13 किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे.
पिंगुळीची बाजारपेठ आहे जी म्हापसेकर तिठा, ती पण आपल्याला इथून 10 किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे. पूर्णपणे वाडी वस्तीत आणि जवळ असणारी आपली ही फार्म हाऊस प्रॉपर्टी आपल्याला इथे बघायला मिळते. सिंगल ओनर, क्लिअर टायटल, सेपरेट 7/12 नकाशा या प्रॉपर्टीचा आपल्याला उपलब्ध आहे. तर अशा प्रकारच्या विविध प्रॉपर्टीच्या अपडेट्ससाठी आराधना प्रॉपर्टी आपलं जे यूट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा. तसंच डिस्क्रिप्शनमध्ये आपली टेलिग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही टेलिग्राम चॅनेलला जॉईन होऊ शकता. तिथे आपल्याला कोकणातल्या विविध प्रॉपर्टीचे अपडेट वेळोवेळी मिळत राहतील. शिवाय आपलं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज आहे, त्याला फॉलो देखील नक्की करा. तसंच अधिक माहिती जर हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेत, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट असेल किंवा अन्य माहिती असेल ती निश्चित घ्या. धन्यवाद.